आमच्या काळात शिक्षण नव्हते, शाळा नव्हत्या, शिक्षण होते, आरक्षण नव्हतं. आताही नाही. आम्हाला शिकता नाही आलं, इच्छा असूनही आम्हाला शिक्षण घेता आलं नाही. वाचता लिहिता येत नाही ताई आम्हाला. खूप हुशार होतो पण शिकता नाही आलं, अक्षर ओळखही आम्हाला नाही. पण 4 वर्षापासनं फक्त माऊली ज्ञानोबारायांच्या ज्ञानेश्वरीवरती आम्ही बोट फिरवत आलोयत. आज 4 वर्षाच्या नंतर माऊली ज्ञानोबारायांची कृपा आमच्यावरती झाली आहे आणि आज आम्हाला ज्ञानेश्वरी वाचता येते. माणसं अनुभव सांगतात. माणसाला प्रपंचामध्येही आणि परमार्थामध्येही ज्ञानाची खूप आवश्यकता असते. पहा, मी सांगेल माणसाला जीवनामध्ये ज्ञान किती महत्त्वाचं आहे. प्रपंच करत असतानाही, परमार्थ करत असतानाही, कोणत्याही क्षेत्रामध्ये आपण जर पाऊल टाकला तर प्रत्येक माणसाला त्या क्षेत्रामधलं ज्ञान पाहिजे, सखोल अभ्यास पाहिजे. ज्ञानाचे 3 प्रकार आहेत. पहा, पहिला आहे अज्ञ, दुसरा आहे तज्ञ आणि तिसरा आहे सर्वज्ञ. अज्ञ कुणाला म्हणावं? अज्ञ एखाद्या गोष्टीतलं काहीच समजत नाही तरी सुद्धा आपण मधी मधी बोलणं म्हणजे आपलं अज्ञ आहे, आपण अज्ञानी आहेत. मी सांगेल आपल्यासारखं समजण्यासारखं उदाहरण आहे. महिला मंडळ, पुरुष मंडळ. एखादा लहान मुलगा जर एखाद्या मोठ्या माणसाला काहीतरी नको ते बोलला तर त्याची आई म्हणते ना, दादा त्याचं बोलणं मनावर घेऊ नका बरं का, का तो अजून अज्ञानी आहे, तो अजून अज्ञानी आहे. दुसरे आहेत तज्ञ. तज्ञ कोण? एकाच विषयातलं ज्याला कळतं तो आहे तज्ञ. मी सांगेल तुम्हाला माहिती असेल, आपण जसं की डोळ्याचं ऑपरेशन करायचं असेल तर स्पेशल डोळ्याच्या दवाखान्यात जाता. हाडं जर चेकअप करायची असतील तर स्पेशल हाडाच्या दवाखान्यात जावं लागतं. ते आहेत तज्ञ. एकाच विषयातलं कळतं आणि सगळ्याच विषयातलं सगळं ज्याला कळतं तो आहे सर्वज्ञ आणि तो आहे भगवान परमात्मा. माऊली ज्ञानोबारायांनी ज्ञान दान करण्याचं कार्य केले म्हणून माऊली ज्ञानोबारायांसाठी म्हटलं जाते. पहा, ज्ञानाचा सागर, ज्ञानाचा सागर. सागर सखा माझा ज्ञानेश्वर. माऊली ज्ञानोबारायांनी ज्ञान दान करण्याचं कार्य केले. काही सांगतात ताई परमार्थ करणं होत नाही आम्हाला, प्रपंचाचा व्याप खूप पाठीमागे आहे. त्यांनी फक्त संत सावता महाराजांचं चरित्र पाहायचं. कांदा मोळा भाजी अवघी विठाबाई माझी, लसूण मिरची कोथिंबिरी अवघा झाला माझारी. संत सावता महाराजांनी सांगितलंय, विठ्ठल जळी स्थळी भरला रीता ठाव नाही उरला, किंवा देवनटला नाना परी भरुनी उरला चाराचारी. देवनटला नटला नाना परी, देव नटला नाना परी भरुनी उरला चराचरी. मला सांगा महिला मंडळी, आपण जेव्हा परमार्थ करण्यासाठी वेळ भेटत नाही, तुम्ही सांगता मला कीर्तन भजन आम्हाला ऐकणं होत नाही. मला सांगा तुम्ही, जेव्हा आपण प्रत्येक क्रिया, प्रत्येक गोष्ट, प्रत्येक काम करत असताना संत सावता महाराजांनी सांगितलंय,
आपण प्रत्येक काम प्रत्येक कार्य करत असताना त्याच्यावरती आपलं लक्ष असणं, तेच काम आपण चोखपणे पूर्णपणे पार पाडणे हाच आपला खरा परमार्थ आहे। प्रामाणिकपणे ते काम आपल्याला पार पाडायचं आहे। संत सावता महाराजांचा अधिकारण जगद्गुरु तुकोबाराज सांगतायत, अखंड कंठामध्ये माझी मज झाली अनावर वाचा आणि छंद या नामाचा घेतला असे। एवढंच नाही, तुकिता तुलनेसी ब्रह्म तुकासी आले आणि म्हणून रामेश्वरे चरणी मस्तक ठेवले, किंवा अनुरेणुया थोकडा तुका आकाशा एवढा, किंवा तुका राम आणि नाम घेता कापियम। ज्यांचं नाव घेताच यमाच्या अंगालाही कंप सुटावा हे सामर्थ्य ज्यांच्यामध्ये ते आहे जगद्गुरु तुकोबाराय। अशाच तुकोबारांकडे काही साधक मंडळी, साधकांनी विचारलं, महाराज तुम्ही म्हणता आपण आपलं हित जागलं पाहिजे, आपण आपल्या हिताच्या ठिकाणी जागा राहिलं पाहिजे। हित जागणं म्हणजे तरी काय? जगद्गुरु तुकोबाराय सांगतात, धन्य माता पिता तयाची अभंगाचं पहिलं चरण। आपुलिया हिता असे जो जागता, आपुलिया हिता असे जो जागता, आपुलिया हिता जो असे 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 जागता। टाळी वाजवा एकदा दादांसाठी। अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये जगद्गुरु तुकोबाराय सांगतायत, जो आपलं हित साधतोय, जो आपल्या हिताच्या ठिकाणी जागाय, धन्य माता पिता तयाची जो आपल्या हिताच्या ठिकाणी जागाय त्याच्या आई वडिलांना धन्यता दिली जाते। हिताच्या ठिकाणी जागा राहणं अत्यंत गरजेचं आहे। हित जागणं म्हणजे तरी काय? हिताच्या ठिकाणी जागा राहणं म्हणजे काय? हित जागायचं कसं हे जर शिकायचं असेल, आपले अमित दादा आणि मनोज दादा जरांगे पाटील सर्व जे काही मराठा आरक्षणासाठी जेवढे काही तरुण बांधव आमरण उपोषणासाठी तयार झालेत त्यांच्याकडून शिकावं। त्यांच्या आईवडिलांना धन्यता दिली जाते, तशी लेकरं जन्माला येणं गरजेचं आहे का? पुत्र दे ऐसा गुंडा ज्याचा तिही लोकी झेंडा। मला सांगा, आजपर्यंत एवढ्या मोठ्या सभा झाल्या, आज प्रत्येकानं सभा घेतल्या, कोणी 500 रुपयानं माणसाला बोलवलं, कोणी 1000 रुपयानं बोलवलं, काही मध्ये खाल्ले पैसे, पण एवढे पैसे कधी, एवढे माणसं कधी जमा झाले का पैसे देऊन सुद्धा? त्या दिवशी किती पैसे दिले तुम्हाला?
सांगा मला, प्रत्येक व्यक्ती प्रत्येक माणूस स्वतःच्या जेवणापासून पाण्यापासून स्वतःची तयारी करून 14 तारखेला तिथे आला होता. मी सांगेल फक्त आंतरवालीन माझं गाव 3 किलोमीटर अंतर गाव आहे. पूर्ण महाराष्ट्रामध्ये जिथे जिथे कीर्तन झाले सगळ्या लोकांचे अगोदर 2-4 दिवस कॉल चालू होते, ताई आम्ही येणार आहेत बरं का, आम्ही येणार तुमच्या घरी, सगळ्यांची व्यवस्था केलेली. पण एकाही माणसाला एवढी गर्दी होती की घरीच येता नाही आलं. का? फक्त आणि फक्त 10-15 फूट अंतरावर जाण्यासाठी सुद्धा अर्धा तास लागत होता. गाड्याच निघत नव्हत्या हो. कोणाला 1 रुपया नाही. का? मनोज दादांनी सांगितलंय प्रत्येक माणूस बोलवलं म्हणून, सरकाराला आमचं बळ दाखवायचं म्हणून आला नव्हता. प्रत्येक जण आपोआपल्या वेदना घेऊन तिथे आल्या होता. प्रत्येकानं आपल्या वेदना घेऊन जास्त लांबचं सांगत नाही. माझ्या लहान बहिणीचा प्रसंग सांगते तुम्हाला. माझी लहानी बहीण नीटची तयारी करते लातूरला. मागच्या वर्षी पेपर दिला तिनं, पेपर दिला, MBBS ची तयारी करत होती. मागच्या वर्षी तिला 547 आले मार्क. किती? 547. फक्त 10 मार्कावरून राहिली. कशामुळं? आरक्षण नसल्यामुळे. आता परत रिपीट करते. मग एवढा अभ्यास केला, रात्रंदिवस जागे राहतात. कारण मला माहिती आहे रात्रंदिवस एक करून ते अभ्यास करतायत. वर्षभर का आमचा MBBS ला नंबर लागेल जेव्हा पेपर होतोय आणि त्यांच्या लक्षात येतंय जिला आमच्यापेक्षा 50-30% कमी ती लागते MBBS ला, मी जर लागत नसेल तर का आत्महत्या करू नये त्यांनी? का त्यांची परिस्थिती होणार नाही? पण सगळ्यांचं अंतकरण, सगळ्यांचं दुःख जाणलंय फक्त मनोज दादानं. 14 तारखेला एवढा मोठा समाज आला, एवढे माणसं आले तिथे. प्रत्येक जण आपोआपल्या वेदना, आपलं दुःख घेऊन आला होता. नजर पुरत नव्हती इथपर्यंत. वरती जे ड्रोन लावलं होतं ना त्याला सुद्धा प्रश्न पडला की माणसं आहेत किती नेमकी. का? 30-30, 40-40 किलोमीटर अंतरावरती गाड्या लावल्या होत्या. 30 किलोमीटर. काही माणसं 20-20, 30-30 किलोमीटर पायी चालत आले. पण तरी त्यांना समोर येता नाही आलं. एवढा समाज आला होता. आपण पाहतो काही जण याला कोणी किती मधी पडलं, किती बळी पडलं, पण मराठा कोणाला आवडणारा समाज नाही. का? सर्वांची एकी झाली, सगळ्यांची ताकद एकत्र आली आहे. पण आपणही दाखवून द्या. एवढेच माणसं नाही, पूर्ण चौक गच्च भरला पाहिजे. जोपर्यंत आरक्षण भेटत नाही तोपर्यंत आम्ही कुठं जात नाही. अहो थोड्या दिवस फक्त शेतातले कामं बंद ठेवा, आयुष्यभर आपल्याला बसून खाण्याची वेळ येणार आहे. आयुष्यभर थोडा दिवस बंद ठेवायचे फक्त. का? आपल्यासाठी वाघ तिथं मरणाची झुंज देतोय, तो आज तिथं लढतोय. आज इथे एक वाघ इथं लढतोय, मरणाच्या दारामध्ये बसलेत. अन्न नाही, पाणी नाही, कोणाकडे पाहत नाही, कोणाला बोलत नाहीत. त्यांना प्रपंच परमार्थ संसार नाही का? आपण का सोडले सगळं? फक्त आपल्यासाठी. आपल्याला आरक्षण भेटावं, आपल्याही लेकराचं काहीतरी कल्याण व्हावं. आपली बाकीच्यांची पिढी गेली आहे. कारण बरेच जण पाहतोय ॲप्शन शिक्षण घेता खूप शिकलेत, MA-BEd झालेत, सगळं काही शिक्षण घेतले, पण त्यांना आरक्षण नसल्यामुळे नोकऱ्या नाहीत. मग गावामध्ये शेतामध्ये फिरणार नाही तर काय करणार आहेत ते? सगळेजण सांगतात यांनी काहीच केलं नाही, फक्त शिकत होता पण कुठंच त्याला काही जॉब भेटला नाही. याच्या पाठीमागचं कारण नाही पाहिलं तुम्ही? शिकत होता पण आरक्षण नव्हतं. मनाचं खच्चीकरण झालं. माणूस 2दा पडला तर उठून उभे राहील, पण 10 वेळा जर पडतच राहिला तर 11 वेळेला उठायला त्याला ताकद तर राहिली पाहिजे ना. ताकद नाही त्यांच्याकडे उभं राहण्यासाठी. का? मराठ्याचे पोरं एवढे कच्चे नाहीत तुम्हाला सांगते पहा. आज आरक्षण नसतानाही प्रत्येक घरातला, प्रत्येक परिवारातला, प्रत्येक भावकीतला 1-1, 2-2 जण तरी जॉबला नोकरीला आहेत. का? फक्त हुशारीच्या जीवावर, आरक्षणावर नाही. त्यांना जर आरक्षण भेटलं तर कोणत्या कोणत्या पदव्या भेटतील त्यांना. मी सांगेल जे आज स्वतःच्या प्राणाची आहुती देण्यासाठी तयार होतेत, प्रत्येक बांधवांसाठी, त्या प्रत्येक मावळ्यांसाठी म्हटलं पाहिजे धन्य माता पिता थयाची. लेकरं तसे पाहिजेत. लेकरं तसं जन्माला आलं पाहिजे की त्या मुलानं आपल्या पोटी जन्म घेतल्याच्या नंतर भगवंताला आनंद झाला पाहिजे. आज या मराठ्या मावळ्यांचा का आनंद भगवंताला होणार नाही? जगासाठी जीवावर उद्धार झालेत, भगवंताला आनंद झाल्याशिवाय राहणार नाही. पहा, मुलगा पाहिजे कोणासारखा? भगवान प्रभू रामचंद्रांच्या सारखा, भक्त प्रल्हादांच्या सारखा मुलगा पाहिजे, बाळ ध्रुवासारखा मुलगा पाहिजे. आणि कायम माणसानं लक्षात ठेवा, क्रांती ही झोपडीतच जन्माला येत असते. ती कधी एसी आणि बंगल्यात जन्माला येत नाही, ती झोपडीत जन्माला येते. असं कधी ऐकलंय का तुम्ही एसीत बंगल्यात रोज फॉर्च्युनर मध्ये फिरतेत, रोज 35-30 लाखाच्या गाडीत फिरतोय आणि ती आमरण उपोषणला बसलाय? असं ऐकलंय का तुम्ही? का? क्रांती फक्त झोपडीत जन्माला येते सांगते. त्यांना जाण असते, त्यांना गरिबीची परिस्थितीची जाण असते.
त्यांना माहिती आहे गरिबीचं दुःख काय असतं. सगळं बाजूला सोडून आज समाजासाठी ते उभे होत आहेत. त्यांच्यासाठी म्हटलं पाहिजे धन्य माता पिता तयाची. आजकाल आपण लेकरं पाहतोय, मला नाही म्हणायचं सगळेच लेकरं आज जागे आहेत असं नाही. तसं खरं जर पाहिलं आज कीर्तनासाठी भरपूर लोक यायला पाहिजे होते. जे आले नाहीत तुम्हाला विरोध नाही करत मी, पण तुमची लहानी बहीण म्हणून मी तुम्हाला हात जोडून विनंती करते, तुमच्या चरणावरती नतमस्तक होते. या नारदाच्या गादीवरून उभं राहून सांगते, आज मनोज दादा जरांगे पाटलांना अंतरवालीमध्ये 40 दिवसामध्ये 80 कीर्तन झाले. तिथेही माझे कीर्तन होतं. किती 80 कीर्तन झालेत. आज संतांची ताकद, भगवंताचं नामस्मरण म्हणतात ना, भगवंताची इच्छा जर पूर्ण केली तर देव आपली इच्छा पूर्ण करतो. आज एवढा आपण भगवंताला आर्त हाक मारतोय, देव का आपली हाक ऐकणार नाही? ऐकणार. पण प्रत्येकानं हार जोडून विनंती आहे, असं दूर राहू नका, घरामध्ये अजिबात राहू नका. एकदा ही संधी गेली, दादा सांगतायत परत संधी नाही. ही संधी जाऊ देऊ नका, ही संधी जाऊ द्यायची नाही. आपण प्रत्येकानं उभं राहिलं पाहिजे. प्रत्येकाला स्वाभिमान, सार्थ अभिमान पाहिजे. मी एका मराठा कुटुंबामध्ये जन्माला आलो आहे. मी एका मराठा कुळामध्ये जन्माला आलेलो आहे. माझं शिक्षण नाही झालं, पण माझे लहाने बहीण भाऊ आहेत कोणीतरी, त्यांचं शिक्षण होईल, आरक्षण भेटलं, पुढच्या पिढ्या आनंदाने राहतील. हे आपण विचार करून आपण या मैदानामध्ये उतरलं पाहिजे. सगळ्यांनी परत हात वरती करून माझ्यासोबत सगळ्यांनी म्हणायचंय, छत्रपती शिवाजी महाराज की, धर्मवीर संभाजी महाराज की. एक मराठा, एक मराठा, एक मराठा. इथं फक्त एकच माणूस नव्हता. छत्रपती शिवाजी महाराजांना प्रत्येक कुळातला, प्रत्येक जाती धर्मातला माणूस स्वतःच्या प्राणाची आहुती देण्यासाठी प्रत्येक मावळा तयार व्हायचा. तुम्हाला छोटंसं उदाहरण सांगते, सगळ्यांनी लक्ष देऊन ऐकायचंय. पहा, दिल वचन मा साईबा वचन पूर्ण करी, दिल वचन मा साईबा वचन पूर्ण करी. बाई माझा ग शुभारा जाग, बसला घोड्यावरी बैराजा ग, बसला घोड्यावरी. हात वरती घ्या सगळ्यांनी, सगळ्यांनी टाळी वाजवायची माझ्यासोबत. सगळ्यांनी एक मराठा, बैराजा ग, बसला घोड्यावरी. हात वरती घ्यायचे सगळ्यांनी, हात वरती, हात वरती सगळ्यांनी. आठ पगड जाती 16, जरा समाज मराठ मोळा, स्वराज्यावर ठेवून डोळा, एका जागी केलाय गोळा. परत लक्ष देऊन ऐका सगळ्यांनी काय सांगतायत. 8 पगड जाती 16, जरा समाज मराठ मोळा, स्वराज्यावर ठेवून डोळा, एका जागी केलाय गोळा. शिवबावानी दाखवा कोणी शूर या भूमी बरी. छत्रपती शिवाजी महाराजांसारखा आहे कोण? शूरवीर मनोजदादा जरांगे पाटील, हरिभक्त परायण. का 40 दिवस सप्ताह केलाय त्यांनी. हात वरती घ्या सगळ्यांनी. शुभावानी दाखवा कोणी शूर या भूमी बरी, शुभावानी दाखवा कोणी शूर या भूमी बरी. बाई माझा ग शुभरा जाग, बसला घोड्यावरी बैराजा ग, बसला घोड्यावरी. शुभरा जाग, बसला घोड्यावरी. हात वरती घ्या सगळ्यांनी. हा, कंटाळू नका असं. जय हो हरिबोल, जय शिवराय. शिवरायांच्या जन्माने ही पावन धरती झाली. टाळी 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 सगळ्यांनी. 5 मिनिट फक्त हात वरती करायला कंटाळा करू नका. उपवासी ते आपल्यासाठी तिकडं. हात वरती घ्या.
सरळ सांगते तुम्हाला, ज्या वेळेला मनोजदादा जरांगे पाटील घरातून बाहेर पडण्याच्या अगोदर आईनं हात फिरवला तोंडावरून, बघा जाऊ नको का आईचं अंतकरण होतं ते. कोणत्या आईला वाटतं का माझ्या लेकरानं स्वतःचं बलिदान द्यावं, माझ्या लेकरानं डोळ्याआड राहावं. 2 महिने आज घराच्या बाहेर आहेत, पण अगोदर जाताना सांगितलं आई डोक्यावरती हात ठेवून आशीर्वाद दे, तुझ्या चरणावरती डोकं ठेवतोय, आशीर्वाद दे बाळा. बाहेर निघालाय, विजय प्राप्त करूनच घरी ये का. त्या आहेत राजमाता राष्ट्रमाता मासाई जिजाऊ. मासाई बादिला वचन, ती वचन पूर्ती केली, शिवरायांच्या जन्माने ही पावन धरती झाली. प्रथम पहिलं शिरय ठेवलं जिजाऊ चरणावरी, प्रथम पहिलं शिरय ठेवलं जिजाऊ चरणावरी. बाई माझा ग शुभरा जाग, क्षत्रिय कुलावतंस सिंहासनाधीश्वर राजाधिराज महाराज श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज की, धर्मवीर संभाजी महाराज की. मराठा बसला घोड्यावरी, बाई राजा ग बसला घोड्यावरी, शुभरा जाग बसला घोड्यावरी. बाई राजा ग बसला घोड्यावरी, बाई राजा ग बसला घोड्यावरी, बाई राजा ग बसला घोड्यावरी. जय हो. टाळी टाळी टाळी, जय हो. छत्रपती शिवाजी महाराज की माईक वाले थांबा. छत्रपती शिवाजी महाराज की, धर्मवीर संभाजी महाराज की. एक मराठा, एक मराठा, एक मराठा. आता तुम्ही तुमच्यासाठी जोरात टाळी वाजवा एकदा. मी सांगेल मुलगा पाहिजे छत्रपती शिवाजी महाराजांसारखा, मुलगा पाहिजे जरांगे पाटलांसारखा, मुलगा पाहिजे अमित दादासारखा. तेव्हा धन्य माता पिता तयाच्या. भगवंताला आनंद होईल, पण त्यासाठी आईवडिलांनाही धन्यता दिली जाईल, पण तसे लेकरं जन्माला येणं गरजेचं आहे. मी सांगेल तुम्हाला भगवंताला आनंद होतो, आई वडिलांनाही धन्यता दिली जाते, पण कधी नामदेव महाराज सांगतायत पहा, धन्य त्याची माता, धन्य त्याचा पिता, आणि साठविला दाता त्रैलोक्याचा. हृदयामध्ये भगवंताला साठवलंय म्हणून आई वडिलांना धन्यता दिली आहे. फक्त आई वडील यांना धन्यता नाही, धन्य ते आरण रत्नाची ती खान, जन्मला निधान सावता तो. त्या गावालाही धन्यता दिली ज्या गावामध्ये जन्म झालाय. फक्त आई वडील आणि गावाला धन्यता नाही, नामा म्हणे त्यांचा जन्म सफल झाला आणि वंश उद्धरीला माळीयाचा. मला सांगा आज कितीही पिढ्या गेल्या, कितीही पिढ्या गेल्या, जरांगे पाटलाचं नाव कोणी विसरणार आहे का. प्रत्येक मावळ्याच्या हृदयावर नाव करून घेतलंय. मी सांगेल ज्या वेळेला आरक्षण भेटेल, जसा छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो प्रत्येकाच्या घरामध्ये आहे, त्याच फोटोच्या शेजारी मनोजदादा जरांगे पाटलाचा फोटो असणार आहे. तेवढं कीर्ती कमवली त्यांनी, तेवढी कीर्ती कमवली, कारण हे माणसं काहीतरी विशेष अवतार घेऊन आलेले असतात. पा आहेत माणसासारखे, माणसातच राहत आहेत, पण काहीतरी विचारवंत आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार घेऊन इथपर्यंत आलेत ते. आपण आजकाल पाहतो छावा आणि 12 महिने 24 तास तोंडात कायम मावा. पण काय छावा म्हणा तुम्ही, शिवजयंती आपण साजरी करतोय, गणेश उत्सव साजरा करतोय, पण त्यावेळेला समजलं जाईल तुमची शिवजयंती सफल झाली. प्रत्येक मावळ्यानं, जसं की आपण पाहतो प्रत्येक चौकामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचे पुतळे असतात पहा. शिवजयंती आली तर आपण हार घालता, फुलांचा सडा टाकता, पण प्रत्येकानं नंबर लावला पाहिजे. 12 महिने प्रत्येक महिन्यामध्ये प्रत्येक दिवशी गावातला प्रत्येक मावळा, जसं की वरती छत नसतं त्या
आपण जो पाहतो ना छत्रपती शिवाजी महाराजांची पुतळीवरती छत्तर नसतं, ते आपण काहीतरी सावलीचं ठिकाण तर केलंच पाहिजे. पण जसं मारुतीला आपण पाणी घालतो ना, प्रत्येकानं छत्रपती शिवाजी महाराजांच्या ते पुतळ्यालाही पाणी घातलं पाहिजे आणि रोज पूजा केली पाहिजे. तेव्हा समजता येईल शिवजयंती सफल झाली. प्रत्येकानं दरवर्षी शिवजयंतीसाठी सगळ्यांनी संकल्प केला पाहिजे. जास्त नाही पण 4 जणांनी 5 जणांनी जरी संकल्प केला, या दिवसापासून या वर्षीच्या शिवजयंतीपासून आम्ही अजिबात मावा आणि गुटखा याला हातही लावणार नाही, मग समजता येईल खरी तुम्ही शिवजयंती साजरी केली. तर दरवर्षी जास्त नाही करता आलं पाहिजे, पण 2 जण माळकरी झाले पाहिजेत, तेव्हा समजता येईल छत्रपती शिवाजी महाराजांचे अंशज मावळे तुम्ही आहेत आणि शिवजयंती तुमची सफल झाली. फक्त डीजे लावून डीजेच्या समोर नाचून नाही का, माणसामध्ये किती ताकद पाहिजे, तुम्ही किती बॉडीनं किती श्रीमंत आहात तब्येतीनं याला किंमत नाही. जरांगे दादा त्यांच्याकडे पहा तुम्ही, जरी तब्येतीनं स्ट्रॉंग नसले, जरी त्यांच्याकडे तब्येतीची श्रीमंती नसली, पण आज विचारवंत आहेत. पूर्ण समाजाचा विश्वास त्यांनी कमवला आहे. काही करता आलं असतं त्यांना, कित्येक पिढ्या त्यांच्या बसून खाल्ले असते, एवढं कमवून बसले असते ते, पण नाही म्हणे. जसं माझा परिवार आहे तसाच माझा समाज देखील आहे. समाज म्हणजेच माझा परिवार आहे. मीही समाजाच्या प्रत्येक घरातला कोणीतरी मुलगा आहे, मी प्रत्येकाचा कोणीतरी नातलग आहे, या उद्देशाने ते लढत आहेत. ज्या वेळेला त्या व्यासपीठावरती 14 तारखेच्या घरातली परिवारातली माणसं येणार होते, त्यांच्या पत्नीला त्यांच्या लेकरांनाही सांगितलं 14 तारखेच्या तुम्ही सभेला या, पण समाज म्हणून सभेला यावं लागेल. माझा कोणी आई म्हणून नाही का, प्रत्येक जण माझ्यासाठी आलाय. आपण पाहिलं बीडची सभा झाली पहाटे 3-3:30ला, पण तेवढा समाज पैसे देऊन येणार नाही कुणी, प्रत्येक जण स्वतःचे दुःख घेऊन येतोय. 75 जेसीबी होत्या स्वागत करण्यासाठी. किती हा आजपर्यंत होत्या कोणाला, कोणत्या आमदार खासदारला कोणत्या मंत्र्याला होत्या, पण नाही का, ह्या माणसानं खरं कमवलंय. या माणसाने कमवलंय, दुसरं कमवण्याची काही गरज नाही त्यांना. आपण पाहतो आज एवढी मोठी सभा, प्रत्येक ठिकाणी प्रत्येक माणसं, एवढी त्यांची सुरक्षा होती. कधी कधी पाहिलं एखाद्या यात्रेला एवढे मोठे पोलिसन कोण, पण 14 तारखेच्या सभेला कोणीच नव्हतं. फक्त मावळ्यांनी मी इथं सेवा करणार आहे, मी कुणीतरी आहे, मी मराठा समाजातला आहे, मी मराठा कुळातला आहे, मी मराठा जातीतला आहे, आणि जरांगे पाटलाचा मीही कुणीतरी नातलग आहे म्हणून प्रत्येक जण सेवा करत होता. का तिथे अजिबात मारहाण, कोणतीच वाईट गोष्ट, कोणतीच घटना झाली नाही. प्रत्येक जण परिवारातला आहे म्हणून एवढे मोठे एकत्रित आले होते. ही प्रत्येकाला जाण पाहिजे. आणि असे लेकरं आपल्या जन्माला आपल्या पोटी आली तर नक्कीच म्हणावं धन्य माता पिता तयाची. लेकरं पाहिजेत, आईवडिलांच्या पोटी जन्माला आले, मुलं आले, कोणत्याही कुळामध्ये जन्माला येऊ द्या, पण ज्या कुळामध्ये सात्विक विचाराची मुलं आणि सात्विक विचाराच्या मुली जन्माला येत आहेत, त्यांचा आनंद गावाला नाही, तालुक्याला नाही, जिल्ह्याला नाही, देशालाही नाही, थेट भगवंताला त्यांचा आनंद होतो. भगवंताला आनंद होत असतो त्यांचा. म्हणून तसे लेकर जन्माला येणं गरजेचं असतं. का अभंगाच्या 2ऱ्या चरणामध्ये कुणी कन्या पुत्र तिजे सात्विक, तिजे सात्विक, कुणी कन्या पुत्र तिजे सात्विक, तिजे सात्विक, कन्या पुत्र तिजे सात्विक, तिजे सात्विक, कुणी कन्या पुत्र तिजे सात्विक,
शाबास बस सगळ्यांनी. वा. अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये जगद्गुरु तुकोबराय सांगतायत, कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक, तयाचा हरिख वाटे देवा. ज्या कुळामध्ये सात्विक विचाराची मुलं जन्माला येतात, सात्विक विचाराच्या मुली जन्माला येतात, त्यांचा आनंद थेट भगवंताला होत असतो. पण तसे लेकरं जन्माला येणं फार गरजेचं असतं. पहा, आपण पाहिजे मुलगा पाहिजे सात्विक विचाराचा, मुलगी पाहिजे संत जनाबाई, मुक्ताबाई, बहिणाबाई, मेराबाई, संत सोयराबाईंच्या सारखी, तर भगवंताला आनंद होईल. प्रत्येकाला वाटत असतं भगवंताला आनंद व्हावा, त्यासाठी स्वतःच्या हिताच्या ठिकाणी जागं राहावं लागेल. हित आहे कशामध्ये? हित ते करावे देवाचे चिंतन, हित ते करावे देवाचे चिंतन, हित ते करावे देवाचे चिंतन करून या मन शुद्ध व्हावे. मग मनच का शुद्ध करायचंय? आपलं बसतं मन इथं पण सगळं लागतं घरी, तसं नाही का? मन हे चंचल चपळ, जाता येता मन हा मोगरा अर्पून ईश्वरा, पुनरपी संसार येणे नाही. हेच मनरूपी पुष्प भगवान परमात्म्याच्या चरणावरती समर्पित करायचं. काही काही म्हणतील, ताई कीर्तन कथा ऐकतो आम्ही, पण आमची इच्छा पूर्ण होत नाही. होईल पूर्ण तुमची इच्छा, पण कधी? अभिमान नुरे कोड अवघेची पुरे. पण देवाचा स्वभाव आहे ना, घेशी तेव्हा देशी, ऐसा असशी उदार. भगवंत अगोदर घेतो नंतर देत असतो. पहा, आपल्याला वाटत असेल देवानं आमची इच्छा पूर्ण करावी, भगवंत प्रत्येक इच्छा, प्रत्येक मनोकामना, प्रत्येक संकल्पना पूर्ण करतो. पण देवानं आपली आवड पूर्ण करावी, या अगोदर तुम्हाला देवाची आवड पूर्ण करावी लागेल. महिला मंडळ, मला सांगा, धोंड्याच्या महिन्यामध्ये जेव्हा तुमचे जावई जेवणासाठी येतात, तुमची मुलगी येते, तुमच्या मुलीचं लग्न होऊन 2 वर्ष झाले, 3ऱ्या वर्षी धोंड्याचा महिना आला, बरोबर? जावाई बाप्पू मुलगी जेवायला आल्याच्या नंतर तुमच्या जावयाचा आवडता पदार्थ तुम्हाला करायचा आहे. कोणाला विचारणार तुम्ही जावयाला काय आवडतं? तर सांगा ना. तुमच्या मुलीला. का? 2 वर्षापासनं ती त्यांच्यासोबत राहिली, तिला माहिती यांना काय आवडतं काय आवडत नाही. जसं तुमच्या जावयाला काय आवडतं हे तुमच्या मुलीला माहिती आहे, तसं भगवंताला काय आवडतंय हे संतांना माहिती. म्हणून आवड देवासी तो एका प्रकार, नामाचा उच्चार रात्रंदिवस. भगवंताचं अखंड नामाचं चिंतन केलेलं भगवंताला आवडतंय. ज्या दिवशी भगवंताची आवड आपण पूर्ण करू, त्या दिवशी आपोआप आपली आवड पूर्ण होती. आज आपण कीर्तन करतोय, अर्थात देवाची आवड पूर्ण करतोय. देव आपली आवड म्हणजे आपल्याला आरक्षण दिल्याशिवाय राहणार? देव देणार आहे. आता कोणाच्या पाया पडायची गरज नाही, कारण आपण सगळ्यांचं मत पाहिलं, सगळे पाहिले, फक्त कामापुरते मांजर आहेत, अजिबात काही विषय नाही. जसं म्हणतो ना आपण, दुधावर डोळा असतो, कुठपर्यंत? कुठपर्यंत? हां, कसं बोलले तुम्ही आता? ज्या दिवशी आपण भगवंताची आवड, आज आपण भगवंताची आवड पूर्ण करतोय, देव आपली आवड पूर्ण करणार आहे का? सगळ्यांना उदाहरण माहिती आहे, द्रौपदी मातेवरती संकट आलं होतं पहा, पण तरी सुद्धा देवानं 999 धाग्याच्या बदल्यात 999 साड्या दिल्या. अगोदर कंठामध्ये द्रौपदी मातेच्या हरे राम हरे कृष्णा हरे राम हरे कृष्णा, अखंड कंठामध्ये नामस्मरण होतं. हेही उदाहरण सगळ्यांना माहिती. भगवान परमात्म्यानं सुदाम देवाला सोन्याची नगरी दिली, पण अगोदर मुठभर पोहे घेतलेत, माहितीये ना? म्हणून सुदामा ब्राह्मण दुःखी दारिद्र्य पीडिला. सगळ्यांनी टाळी वाजवायची, सगळ्यांनी टाळी वाजवून जोरात भजन करायचं. जय हो. मुठभर पोहे घे बोनिया, त्याचे भेटी लागी गेला. शुद्ध भाव देखुनिया गाव सुनियाचा दिला. शुद्ध भाव देखुनिया शुद्ध भाव देखुनिया गाव सुनियाचा दिला.
विठोबाचा धर्म जागो त्याच चरणी लक्ष लागो विठोबाचा धर्म जागो त्याच चरणी लक्ष लागो विठोबाचा धर्म जागो त्याचे चरणी लक्ष लागो विठोबाचा धर्म जागो त्याचे चरणी लक्ष लागो टाळी टाळी सगळ्यांनी टाळी वाजवायची हात वरती जय हो हरी बोल जय हो वा वा सुदामा ब्राह्मण दुःखी दारिद्र्य पेडीला मुष्टीभर पोहे घेऊनिया त्याचे भेटी लागे गेला शुद्ध भाव देखोनिया गाव सोनियाचा दिला विठोबाचा धर्म जागो त्याच चरणी